Hello students, am I audible clearly? सौरभ आवाज येतोय माझा ना? हॅलो सौरभ हो सर. येतोय ना? हा. तर आज आपल्याला व्ही लॅबची प्रॅक्टिस बघायची. मी शेअर केलंय, सांगा तुम्ही दिसतंय का नाही? मला रिप्लाय द्या. स्क्रीन शेअर केलं दिसतंय का स्क्रीन? व्ही लॅबचं स्क्रीन दिसतंय हो सगळ्यांना? हो सर. दिसतंय ना? ओपन झालंय. हां. बरं त्याच्यामध्ये नाही का आपल्याला मेटल फॉर्मिंग अँड मेटल फॉर्मिंग व्हर्च्युअल सिम्युलेशन लॅब बघायची बघा. बरं IIT मला वाटतं दयालबाग आहे. IIT दयालबाग मेटल फॉर्मिंग व्हर्च्युअल सिम्युलेशन लॅब बघायची आहे. तुम्हाला काही वाटलं तर समजा तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता स्टुडंट बरं का. हे बघा तुम्हाला सांगतो मी कसं कसं सर्च करायचं बघा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर सर्च करू शकता किंवा इथं बघू शकता जसं वाटतं तसं तुम्हाला. अहो मी काही विंडो बंद करून दिलं. मी काम नाही त्याच्यामध्ये. हे बघा आता प्लस इथं तुम्हाला समजा नाही का व्हर्च्युअल लॅब बघायची ना, तर नवीन ब्राउझरला मी काय टाकल तिथे गुगल कॉम ओपन करायचं आणि सर्चला काय टाकायचं VI लॅब. व्ही लॅब व्हर्च्युअल लॅब. बरोबर. व्हर्च्युअल लॅब पहिलं आलं जे व्हर्च्युअल लॅब येते ना पहिली विंडो ती ओपन करायची व्हर्च्युअल लॅब्स. दिसतंय स्टुडंट सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स. व्हर्च्युअल लॅब केली ओपन केल्यानंतर आपली ब्रँच कुठली मग? मेकॅनिकल इंजिनिअरिंग. बरोबर. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ओपन करायचं. बरोबर. त्यामध्ये आपल्याला आज कोणती लॅब बघायची आहे? सगळ्यांना लक्ष द्या. पुढे वी आर गोइंग टू स्टडी दिस. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ओपन केल्यानंतर आपल्याला दिसते बघा. आपल्याला आपल्या ब्रांचच्या रिलेटेड आपल्या सब्जेक्टच्या रिलेटेड ब्रांच लॅब दिसते. मेटल फॉर्मिंग व्हर्च्युअल सिम्युलेशन लॅब. दिसतंय स्टुडंट सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स सगळ्यांना दिसतंय का रे? हो सर. व्हर्च्युअल लॅबला आपण मग ज्याला कोणा वाटतं आपल्या मोबाईलमध्ये स्वतः बघू शकतो पुढच्या वेळेस लागलं तर. मग मी मेटल फॉर्मिंग व्हर्च्युअल सिम्युलेशन लॅब ओपन करतोय. तर दुसऱ्या कर्सरमध्ये अशा प्रकारची व्हर्च्युअल लॅब दयालबाग कॉलेज आग्राचं ते त्यांची मेटल फॉर्मिंग लॅब आहे तिथे ओपन होती. त्याच्यात आपल्याला कुठल्या प्रोसेस आहे कुठले एलिमेंट्स आपल्याला बघता येईल ते बघता येईल. अपसेटिंग प्रोसेस, एक्सट्रुजन प्रोसेस. बरं आपल्याला वन बाय वन एक प्रोसेस बघायची आहे. मग तर आपण इक्विपमेंट्स मध्ये बघू. अपसेटिंग प्रोसेसचे इक्विपमेंट काय काय? ग्रॅव्हिटी ड्रॉप हॅमर. बरं एवढं वेगवेगळे इंस्ट्रुमेंट्स आपण वन बाय वन बघूया. त्याचे ऍप्लिकेशन्स कसे असतात ते बघायचं आपल्याला. तर आपण प्रोसेसेस बघूया. अपसेटिंग काय असतं स्टुडंट्स? आवाज येतोय माझा क्लिअरली? आणि तुम्हाला व्हर्च्युअल लॅब दिसते सगळ्यांना ना? व्हर्च्युअल लॅब दयालबाग ओपन केली मी. इज इट क्लिअर स्टुडंट्स? हॅलो हो सर. स्टुडंट्स. ओके. तर बाकीचे मुलांना जॉईन करायला लावा. महत्त्वाचं प्रॅक्टिकल आहे. सगळ्यांना दिसेल ते ऑनलाईन. आपण 2 मिनिट थांबू वाटलं. 9-10 मुलं सुद्धा नाही आले. तर मेटल फॉर्मिंग लॅब काय असते? इट इज अ widely used for managing processes mainly for its minimum waste and dimensional precision. बरोबर. मेटल फॉर्मिंग मध्ये काय होतं? वेस्ट कमी असतं आणि डायमेन्शनली प्रिसिजन जॉब आपल्याला मिळतं. बरोबर. अँड इट युजली इम्प्रूव्ह द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फॉर्म प्रॉडक्ट. तयार झालेल्या प्रॉडक्टचे काय असतात? मेकॅनिकल प्रॉपर्टी इम्प्रूव्ड असतात. Metal forming process is an important module that is being taught to undergraduate courses called of a mechanical engineering because this process is widely used in the manufacturing industry for managing of hand tools, surgical instruments, machine parts for automobiles, machine tools, aeronautical and many other industries. बरोबर. या ठिकाणी आपल्याला ही लॅब बघायला मिळते. त्यातली आपण व्हर्च्युअल लॅबमध्ये आपण प्रोसेस बघणार आहे वन बाय वन. करायचा सुरू स्टुडंट बघता सगळेजण. बरोबर. मी पहिली प्रोसेस ओपन करतो. अपसेटिंग प्रोसेस ओपन करतो मी. अपसेटिंग फॉर्जिंग मधली आपली प्रोसेस आहे पहिली. बरोबर. तर दिस इज अपसेटिंग प्रोसेस. त्याचा ओव्हरव्ह्यू बघा आपण खाली कसं आहे. इकडे बघा ओव्हरव्ह्यू दिला त्यांनी बघा. अपसेट पहिल्या स्ट्रोक मध्ये काय असतं? तो इनिशियल बिलेट रेड कलरचा इनिशियल बिलेट आहे. अँड आफ्टर अपसेटिंग बरोबर कशावर होतं? देर इज अ बॉटम डाय. मग आपण बघूया पुढे कसं होतं. अपसेटिंग मध्ये बघायचं. आपण तो व्हिडिओ ऑन करूया. व्हिडिओ दिसतोय सगळ्या स्टुडंट? हॅलो स्टुडंट्स. अपसेटचा व्हिडिओ दिसतोय सगळ्यांना? हॅलो गिव्ह मी रिप्लाय स्टुडंट्स. अपसेटचा व्हिडिओ दिसतोय तिथे ओपन केला नाही अजून मी. दिसतो का तेजस? तेजस भागवत आहे जागेवर? हॅलो तेजस अनम्यूट युअरसेल्फ. येस सर. दिसतोय का तो? मी व्हिडिओ ओपन करतो आता बघ. अपसेटचा दिसतोय समोर? हॅलो नाही तेजस सर, प्ले दिसतोय का नाही नाही? झाला आज. हा प्ले नाही केला अजून पण व्हिडिओ दिसतोय ना? प्ले करतो आता तुम्हाला विचारतो मी. दिसतोय. हा. सो नाव आय एम
playing it or on it the video, बरोबर on केला video मी. In this video, one could observe the code upsetting operation upset force taking apply place करतो. in tubes. upset The force apply initial होतो. plate of aluminum is placed in between the dies, having high friction between them. The initial billet has L by D ratio as 1, and die velocity for upsetting is taken as 1 mm per sec. On the left side view, बघा स्टुडंट आता काय आहे, हा खालचा कॉन्स्टंट डाय बरोबर स्टेशनरी डाय आहे ती आणि लोअर डाय one could स्टेशनरी see the changes अप्पर in डाय triangular pattern आणि हे जे काय आहे, त्याच्यावर जे लाईन्स दिसत आहे ना त्याच्यावर ते फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होतो त्याप्रमाणे ते लाईन्स दिसतात तिथे. taking place inside the billet, in which the billet is presented in quarterly section view. On the right hand side, one could observe the full in view of the upsetting operations and could observe changes in triangular mesh on the surface of the billet. मग अशा प्रकारे हा काय हा हाफ व्ह्यू आहे आणि हा फुल व्ह्यू आहे अपसेट ऑपरेशन. बरोबर अपसेट ऑपरेशन मध्ये काय होतं, on that fixed die the upper die is giving the force and in between there is object is there red hot iron, बरोबर, and that iron got different shape offsetting म्हणजे विविध प्रकारचे नट बोल्ट असतात, नट बोल्ट वगैरे त्याचे हेड जे असतात प्रेशर हेड्स अशा प्रकारे अपसेटिंग प्रोसेसने तयार केलं होतं. बरोबर एकदा बघू आपण तो व्हिडिओ. In this video, one could observe the crude upsetting operation upper die is moving taking die, place in tube. lower die is stationary die. The initial billet of aluminum is placed in between the dies, Aluminum having चा high die friction between them. The initial billet has L by D ratio as 1, and die velocity for upsetting is taken as 1 mm per sec. On the left side view, one could see the changes in triangular mesh taking place inside the billet, in which the billet is presented in quarterly section view. On the right hand side, one could observe the full in view of the upsetting operations and could observe changes in triangular mesh on the surface of the billet. अशा प्रकारे अपसेटिंग ऑपरेशन होतं. बघितलं स्टुडंट सगळ्यांनी. हॅलो, अपसेट ऑपरेशन बघितलं स्टुडंट सगळ्यांनी. अपसेटिंग मध्ये काय होतं बघा, rigid tool is pushed onto block of material, बरोबर. The material is free to move at the right hand side of the successful upsetting mainly depends on two process limitation, बरोबर. That is upsetting operation. Upsetting operation आपण परत एकदा बघू शेवटी, बरोबर. Upsetting operation, there is a lower die is fixed and upper die is In moving. this video, one could observe the crude upsetting operation taking place in tubes. Cold upsetting actually, The there is no initial hot billet of aluminum is placed in between the dies, having high friction between them. The initial billet has L by D ratio as 1, and die velocity for upsetting is taken as 1 mm per sec. On the left side view, one could see the changes in triangular mesh taking place inside the billet, in which the billet is presented in quarterly section view. On the right hand side, one could observe the full in view of the upsetting operations and could observe changes in triangular mesh on the surface of the billet. अशा प्रकारे काय होतं, there is no limitation in that die. That material is pressed against fixed die from upside, and the aluminum like material is get into different shape by upsetting process. Upsetting word was signed. The upset word is taken from the exact meaning. Upset means you are disturb the shape. We are disturbing the original shape of the material. That is upset operation. Now we'll go to the next. Upsetting सगळ्यांना कळलं असेल, आपण पुढे जाऊ आता. Here, this metal forming simulation is depicting upsetting process. Upsetting is a process in which metal is plastically deformed, and it is an open die forging process.
This process is extensively used for shaping oversized billets by compressing the billets. हे बघा स्टुडंट्स, इथे काय असतं, देर इज In ओपन this finite ओपन डाय element फोर्जिंग. simulation video, one can see upsetting process simulation for aluminium. Here, one can observe that forging process requires two dies, one bottom and one upper die. Bottom die बरोबर स्टुडंट, खालची बॉटम डाय लागते आणि वरची अप्पर डाय लागते. आणि अशा प्रकारे जेव्हा ऑफसेटिंग करतो आपण, तर काय असतं तिथे देर इज ओपन डाय फोर्जिंग. the die is not closed die. बाजूने क्लोज आहे का तो मटेरियल? मटेरियल कॅन एक्सपांड as per the load is applied. So that is a open die forging. अल्युमिनियमचं मटेरियल आहे, कोल्ड फोर्जिंग करतो आपण, कोल्ड ऑफसेटिंग बरोबर. आणि देर इज अ ट्रायंग्युलर सरफेस, म्हणजे ट्रायंग्युलर स्ट्रक्चरमध्ये मटेरियलवर होणारा लोड अप्लाय केला त्यांनी, दाखवला त्यांनी बरोबर. दॅट इज ऑफसेट is फोर्जिंग. rigid and it is not moving. On the other hand, upper die is moving in downward direction with certain velocity. One could observe in this simulation that only 1/4 part of upsetting process is shown here. This is because upsetting process is axis symmetric, so therefore only one part of the process is simulated for the sake of saving completion time. The initial temperature of the billet is 300 degrees centigrade and the initial die temperature is 250 degrees centigrade. Here, the hot upsetting process for aluminium billet is shown. The length by diameter or L by D ratio of billet is 1 and the friction involved in the upsetting process is 0. The reaction produced after forging is 50% and the press used is hydraulic press moving with a velocity of 1 mm. अशा प्रकारे हायड्रोलिक प्रेस मध्ये अशा प्रकारचं प्रेसिंग ऑपरेशन करता त्याला अपसेटिंग म्हणतो. लोअर डाय इज फिक्स, लक्षात घ्या स्टुडंट. लोअर डाय कुठे मूव्ह होत नाही, अप्पर डाय इज मुव्हिंग. अप्पर डाय इज प्रेस अगेन दॅट हायड्रोलिक प्रेस मशीन मध्ये, अँड दॅट इज हॅव्हिंग ओपन डाय फोर्जिंग. बाजूला जे डाय मटेरियल जेव्हा एक्सपांड होतं, देर इज नो फिक्स वॉल फॉर क्लोजिंग दॅट मटेरियल आउटसाइड. सो दॅट इज ओपन डाय फोर्जिंग कॉल्ड एज अपसेट फोर्जिंग. व्हेरियस बोल्ट हेड्स वगैरे जे असतात, they are made by this offset forging. त्यांना कळलं ना ऑफसेट फोर्जिंग. आपण पुढचं ऑपरेशन बघू आता. अपसेट नंतर आपण एक्सट्रुजन बघू आता. एक्सट्रुजन प्रोसेस. एक्सट्रुजन प्रोसेस मध्ये कसं पाईप कशा प्रकारे तयार होतो बघूया आपण. स्टुडंट्स दिसतंय ना सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स, दिसतंय का? आपण आता एक्सट्रुजन प्रोसेस बघतो, सगळ्यांनी बघायचं एक्सट्रुजन प्रोसेस. दोन प्रकारचे एक्झाम्पल पाईप दाखवलं इकडे आणि इकडे सॉलिड दाखवलंय. पण बघूया आता पाईपचं. In this video, you can see the extrusion process of aluminium pipe, which comprises of a mandrel in the extrusion die. The process is called extrusion process, where different parameters are controlled on the basis of given specifications. Extrusion forces with respect to pilot height. हे बघा स्टुडंट, लक्षात घ्या नीट. एक्सट्रुजन प्रोसेसचा हाफ सेक्शन दाखवलं तुम्हाला कळणार काय. एक्सट्रुजन प्रोसेसचा एक सेक्शन पार्ट दाखवला वरचा, हाफ पार्ट खालचा बरोबर. मग या ठिकाणी काय पाईप तयार होते, पाईपचा हाफ सर्क्युलर पाईप तयार होतोय. वरतून जेव्हा पाईप असणार तेव्हा तो पूर्ण सर्क्युलर पाईप तयार होणार. आणि इथून काय होतं, देर इज अ थ्रू दिस डाय ओपनिंग द मटेरियल इज फोर्स फ्रॉम दिस साइड. इट इज अ फॉरवर्ड टाइप ऑफ एक्सट्रुजन प्रोड्युसिंग इंटरनल डायमीटर पाईप बरोबर. आणि या ठिकाणी जे लोड अप्लाय होतोय बघा, इथं लोड अप्लाय होतोय. ज्या ठिकाणी प्रेशर जास्त असतं त्या ठिकाणी जास्त लोड अप्लाय होतो बघा. इथं बघा आणि इथं बघा, ज्या ठिकाणी प्रेशर अप्लाय होतो ऍट देर इज एक्सिस इन लोड स्ट्रक्चर दाखवलं त्यांनी. See the extrusion process of aluminium pipe, which comprises of a mandrel in the extrusion die. The process is called extrusion process, where different parameters are controlled on the basis of given specifications. Extrusion forces with respect to pilot height are shown over the graph. These forces are maximum when there is sudden change in area of cross section of the billet. As the pilot height reduces, the force required to extrusion of 5 is increases. Maximum force required during this process is about 550 tons. Ram velocity is set as 1 mm per sec. Die angle is specified as 45 degrees, and it is specified that there is no friction during the cold extrusion process.
Left side colored strip shows equivalent state variation in the billet. 1/4 of the solid shaft is shown over the screen because this solid shaft is axis symmetric with x and y direction. स्टुडंट कळालं सगळं एक्सट्रुजन प्रोसेस अशा प्रकारे होती. आपण पाईपचं एक्झाम्पल बघितलं, आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. In this video you can see the आपण दुसरं एक्झाम्पल आहे सॉलिड तयार होते. सॉलिड तिथं पाईप In होता. this video, you can see the extrusion process of aluminium solid shaft with 50% reduction in diameter of the billet. 50% इथं जेवढं डायमीटर आहे त्याच्यापेक्षा 50% रिडक्शन झालं डायमीटर मध्ये. दॅट इज सॉलिड पाईप तयार होणार. इथं काय होतंय, दॅट डायमीटर इज सपोज कॅपिटल डी, तर D/2 डायमीटर तयार होतं. 50% रिडक्शन होतं इथं एक्सट्रुजन मध्ये. बरोबर. दॅट इज अ सॉलिड पाईप इज एक्सट्रुडिंग इन दिस another video, extrusion video. The process is called extrusion process, where different parameters are controlled on the basis of given specifications. Extrusion forces with respect to pilot height are shown over the graph. These forces are maximum when there is a sudden change in the area of cross section of the billet. Velocity is set as 1 mm per sec with radius 5 mm. Die angle is specified as 90 degrees, and it is specified that there is no friction during this cold extrusion process. Left side colored strip shows temperature variation in the billet. The red region shows the maximum temperature generated at varying cross section. 1/4 of the तेव्हा स्टुडंट्स या ठिकाणी काय होतं, एक्सट्रुजन सॉलिड पाईप आहे. बरं, म्हणजे डायमीटर दिलेलं डायमीटर त्याच्यापेक्षा 50% रिडक्शन करतो आपण. आता मटेरियल एक्सट्रूड होताना काय होतं, ज्या ठिकाणी डायमीटर चेंज होतो ऍट दॅट एरिया दॅट एक्सटर्नल प्रेशर इथे अप्लाय हाय अप्लाय होतो. या साईडला पाहिजे एक्सटर्नल फोर्सचा त्यांनी ग्राफ दाखवलाय. एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड ऍट मॅक्झिमम ऍट दॅट रिडक्शन रेशो. ज्या ठिकाणी मॅक्झिमम रिडक्शन असतं त्या ठिकाणी एक्सटर्नल फोर्स जास्त असतो. solid बरोबर. shaft is shown over the screen because this solid shaft is axis symmetric with x and y direction. In the graph, we can see the extrusion forces reducing when the pilot height decreases. अशा प्रकारे आपण एक्सट्रुजन प्रोसेस बघितली आपण. बरोबर स्टुडंट, दॅट मेटल फ्लो इन स्टेडी स्टेट इन दिस एक्सट्रुजन प्रोसेस. बरोबर, आपण बघितलं बिलेट म्हणजे काय, दॅट इज अ रॉ मटेरियल. बरोबर. नाउ विल डू द मोस्ट नेक्स्ट व्हिडिओ. मल्टी-स्टेज फोर्जिंग. बरोबर, मल्टी-स्टेज फोर्जिंग काय असतं बघू आपण. दिस इज अ मल्टी-स्टेज फोर्जिंग थेरोटिकल पार्ट आहे म्हणजे अशा वगैरे वॉल तयार होतं मल्टी-स्टेज फोर्जिंग मध्ये. बरोबर. सो मल्टी-स्टेज फोर्जिंग मध्ये थोडक्यात बघू आपण काय आहे. मल्टी-स्टेज फोर्जिंग इज अ ट्रेडिशनली फोर्जिंग वॉज परफॉर्म बाय अ स्मिथ. बरोबर, जो ब्लॅक स्मिथ वाला फोर्जिंग करतो ना रोड साईडचा, त्याच प्रकारचं फोर्जिंग आहे. using hammer and anvil and through the use of water power in the production and working of iron dates to the 12th century. The hammer and anvils are not obsolete. The smithy or forge has evolved over centuries to become a facility with engineering process, production equipment, tooling, raw materials and product to meet the demands of modern industry. That is a multi-step forging. मल्टी-स्टेप फोर्जिंगचा व्हिडिओ नाही मला वाटतं काही. आपण पुढच्या ठिकाणी जाऊ. ऍप्लिकेशन्स, various applications of multi-step forging. We'll go to the next process, hammer forging. Hammer forging मध्ये आपल्याला आहे that hammer forging is normally done as per that blacksmith forging करतो. रोड साइडचा blacksmith असं करतो. This is hammer forging. So this is a board and that ram is use a hammer force. That is a hammer forging. Gravity drop hammer आहे. बरोबर, तुम्हाला टाइप्स मध्ये आहे ते. First type is gravity drop hammer forging. Second is power drop hammer, or counter hammer and high energy rate hammers. These are the hammer forging machines. We'll go to next process,
रोलिंग प्रोसेस बघा स्टुडंट जसं पहिलं आपण तसं रोलिंग प्रोसेस बघायचं आपल्याला रोलिंग प्रोसेस देर आर हॉट रोलिंग अँड कोल्ड रोलिंग बरोबर दॅट रोलिंग बिटवीन two rolls are rotating in a opposite directions. Just a minute, there is simulation bench is there. So aluminum जर आपण बघायचं aluminum बघायचं समजा coefficient of friction लो घेतला आपण समजा velocity of ram 0.5 centimeter mm per centimeter and we are seeing the cold forging. So students we are saying the rolling process given data दिला आपल्याला आता rolling process आपण बघायचं आहे rolling process The video shows the rolling operation taking place using three different set of rollers. The slabs of aluminium is taken cold. Zero friction, bed operation taking place. The video हे बघा सर स्टुडंट इथं काय आहे तीन सेट ऑफ रोलर्स आहे फर्स्ट सेट ऑफ रोलर्स सेकंड सेट ऑफ रोलर and third set of rollers. So there are three sets of rollers and in which aluminum is passing through it. shows the rolling operation taking place using three different set of rollers. The slabs of aluminium is taken cold. Zero friction between rollers and slabs is shown on the top and in the video. The roller sets are rotating with the speed 0.5 rpm speed with lower rollers moving clockwise and vice versa. On the right hand side, one could see two graphs of forging force, evolution on roller and upper roller respectively versus a step during rolling process. The scale on left hand side describes the हे बघा स्टुडंट फोर्जिंग फोर्स अप्पर रोलवर होणारे अप्लाय होणारे फोर्सेस आणि लोअर रोलवर होणारे सॉरी वरती काय ते लोअर रोलवर अप्लाय होणारे फोर्सेस आहे आणि खालच्या ठिकाणी अप्पर रोलवर अप्लाय होणारे फोर्जिंग फोर्सेस आहे आणि काय होतं इथं फोर्जिंग फोर्स इज अप्लाइड continuously on the metal during rolling. The equivalent strain in slab changing during the process. The video shows the rolling operation taking place using three different set of rollers. The slabs of aluminium is taken cold. Zero friction between rollers and slabs is shown on the top and in the video. The roller sets are rotating with the speed 0.5 rpm speed with lower rollers moving clockwise and vice versa. On the right hand side, one could see two graphs of forging force, evolution on roller and upper roller respectively versus step during rolling process. The scale on left hand side describes the equivalent strain in slab changing during the process. बरोबर आपण रोलिंगच्या पुन्हा तर परत पॅरामीटर चेंज करू इथं इथं काय होतं अल्युमिनियमच्या वेळेस आपण कॉपरचं बघू आता बरोबर कॉपर रोल घेऊ आपण आणि मीडियम करू कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन मीडियम आणि इथं 0.5 mm per second होता वेलोसिटी ऑफ रॅम इथं आपण 1 mm per second करू आणि हॉट रोलिंग बघू आता आपण कोल्ड रोलिंग नको आता आपल्याला we'll see the hot rolling now so we'll see this hot rolling and we are missing some parameters also copper material medium 0.1 mm and hot rolling okay so submit and there is some problem I think in copper rolling medium coefficient of friction 0.50 compare and hot rolling bhoga then I think there are not such video copper rolling low 0.5 hot means cold bhoga और copper rolling होता है The video shows the rolling operation taking place using three different sets of rollers. The slabs of copper is taken cold. Zero friction between rollers and the slabs is shown on the top and in the video. The roller sets are rotating with the 0.5 rpm speed with lower rollers moving clockwise and vice versa. On the right hand side one could see two graphs of forging force evaluation on lower and upper roller respectively versus a step during rolling process. The scale on the left hand side describes the equivalent strain in slab changing during the process. The video shows the पुढचं रोलिंग बघू आता परत
मेटल फॉर्मिंग व्हर्च्युअल बरोबर. आपण मेटल फॉर्मिंग व्हर्च्युअल सिम्युलेशन लॅबला जातोय. मेटल फॉर्मिंग लॅबमध्ये आपण प्रोसेसेस बघतोय. तर आपण रोलिंग प्रोसेस बघतोय. रोलिंगमध्ये आपण बरोबर रोलिंग प्रोसेसमध्ये आपण बघत होतो. रोलिंग थ्रेड रोलिंग पण आपल्याला सिलेक्शन आहे. आपण थ्रेड रोलिंग बघूया आहे की कुठे थ्रेड रोलिंग सिम्युलेशन. थ्रेड रोलिंग युजिंग फ्लॅट डाईज बरोबर. आपण बघूया थ्रेड रोलिंग आहे का. थ्रेड रोलिंग आहे. So this is a thread rolling, bro. Lower flat die, upper flat die, and there is a threads are rolled. This simulation depicts the setup of the thread rolling technique using flat dies along with the graph. In this simulation, we could see that on the top section of the screen, we have the full assembly of the threading process, which includes two well-grooved flat dies in yellow and green color, and a billet in between them is in red color. The two flat dies tends to reciprocate a direction opposite to each other, thus forcing the billet to turn and create threads on its surface while rotating. हे बघा स्टुडंट दोन डाय इथं. दोन डाय काय हॅव्हिंग थ्रेड्स. ज्या प्रकारचे थ्रेड पाहिजे आपल्याला तशा प्रकारचे थ्रेड ते अप्पर डाय आणि लोअर डायवर आहे तिथं. आणि बोथ डायज आर मुव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन. त्यामुळे काय होतं ज्या स्क्रूवर आपल्याला ज्या बोल्टवर आपल्याला बरोबर वी हॅव टू प्रोड्यूस द थ्रेड्स. सो वी कॅन गेट द थ्रेड्स ॲज पर अवर रिक्वायरमेंट. The lower left side of the screen shows the enlarged view of the threaded region of the billet. And the lower right corner of the screen shows the graph between the force applied on dies versus time period. Note that this force goes on decreasing in magnitude with the passage of time. अशा प्रकारे थ्रेड रोलिंग होतं. परत इथं बघू आपण. This simulation depicts the setup of अप्पर फ्लॅट the डाय लोअर thread फ्लॅट डाय. rolling technique using flat dies फ्लॅट डाय along म्हणतो with the बरोबर. graph. फ्लॅट फोकस ठेवलं. In this simulation, we could see that on the top section of the screen, we have the full assembly of the threading process, थ्रेडिंग which प्रोसेसची फुल includes असेंबली होती बरोबर. two well-grooved flat dies, वेल ग्रुप फ्लॅट डाय yellow दिलेली. and green color, येलो आणि and a ग्रीन billet कलर. in between them बिलेटचं रेड is in कलर आहे. red color. बिलेट The two flat रेड dies कलर. tends to reciprocate a direction opposite to each other, So दोन्ही डाय काय होतं forcing the रेसिप्रोकेटिंग इन अपोजिट billet डायरेक्शन. to turn and create threads on its surface while rotating. The lower left side of the screen shows the enlarged view of the threaded region of थ्रेडेड the रिजन billet. कशी तर होतं इथं दिसतं थ्रेडेड रिजन बरोबर. आणि या ठिकाणी काय होतं ते थ्रेडिंग होताना कशा प्रकारचा फोर्स अप्लाय होतो ते आपल्याला ग्राफ मध्ये दिसतंय. सो दॅट इज थ्रेड रोलिंग इन बिटवीन टू फ्लॅट डाईज बरोबर. The lower right corner of the screen shows the graph between the force applied on dies versus time period. Note that this force goes on decreasing in magnitude with the passage of time. This simulation depicts the setup of the thread rolling technique using flat dies along with the graph. In this कळालं simulation, सगळ्यांना थ्रेड रोलिंग. आपण पुढचं रोलिंग जाऊ. मूव टू द नेक्स्ट ऑपरेशन. रोलिंग प्रोसेस बघितली आपण. आता आपण पुढच्या प्रोसेस जाऊ. शीट मेटल वर्किंग. शीट मेटल नाही आपल्या सिलेबस ठीक आहे. बघूया आपण तरी. शीट मेटल प्रोसेसिंग मध्ये काय आहे बघू आपण. हो बेंडिंग ऑपरेशन आहे. पंचिंग इज देअर फायनली बरोबर. देयर इज अ पंचिंग इज ऑपरेशन. ब्लँकिंग देयर इज अ बेंडिंग ऑपरेशन. सो बेंडिंग ऑपरेशन आपण बघूया काय बघू. दिस इज बेंडिंग ऑपरेशन. V-shape bending है. Sheet metal backward separation. A method to reduce spring back issue. The punch used is of V shape and the die of rectangular shape. The benefit is पंच V shape चा आहे. is of the same. पंच V shape चा आहे बघा. आणि डाय काय आहे रेक्टँग्युलर शेपची डाय आहे बरोबर. आणि वरतून काय होतं पंच आपल्याला होतो व्ही फोर्स आपल्याला करतो पंच तिथे.
रामदुबे कौन है रे? So, see, bending process or V shapeचा punch आहे आणि die is in the rectangular shape. Naming is head of the punch. The bottom of the sheet do not touches the lower portion of the bottom die. कोण आहे स्टुडिओज बॉय? नाव असं शो मी ऍडमिट करणार नाही त्यांना. Is मला सांग 1 नाव mm ऍडमिट करायचं ते शो. punch velocity in downward direction is 3 mm per second. The variation of the punch force required is shown in the graph on the right side. The maximum punch force is असं बघा V punch 0.08. असल्यामुळे V shape बेंडिंग The तयार colored आपल्याला. strip on the left side shows the different values of the equivalent strain. बेंडिंग प्रोसेस आहे V बेंडिंग म्हणतो आपण. म्हणजे V shape मध्ये बेंडिंग होते तिथे. Here in this sheet metal bending simulation. क्रँक शाफ्ट अशा प्रकारे फॉर्मिंग होतं तिथे बघा. मेटल फॉर्मिंग मध्ये क्रँक शाफ्ट अशा प्रकारे क्रँक शाफ्ट आहे. त्याचं क्रँक पिन आहे वरती आणि शाफ्ट आहे बरोबर. काउंटर वेट्स आर देअर. So such crankshaft can be formed by such different forming process like crankshaft forming. Crankshaft dies आहे बघा इथं काय आहे. त्या स्ट्रेट रोल असं ठेवलं इथं आणि वर रेड कलरचा अप्पर डाय येलो कलरचा आणि लोअर डाय बरोबर. हॅव्हिंग द डिफरंट शेप्स ऑफ द क्रँकशाफ्ट. जेव्हा फोर्सफुली अप्लाय होतं ते इट विल फॉर्म द क्रँकशाफ्ट ॲज पर our punch and die shape in this crankshaft forming process. Crankshaft अशा प्रकारे तयार होतो बघा. So crankshaft can be formed such in the way by this crankshaft forming process. And connecting rod कशी तयार होतात? Connecting rods are also created by this forming process. So this is a connecting rod for a big end and small end having eye section in between the connecting rod. So there are two connecting rods are there. One connecting rod having two holes, so compound and the big end and small end. So this is a compound connecting rod for different automobile applications. Then screw heads. Screw heads are also formed by such metal forming process. So this is a screw head. तुम्हाला सांगितलं मी upset forging नी upsetting ने आपण we can form such screw heads. बरोबर hexagonal bolt हा hexagonal bolt आहे असं वगैरे we can form such upset forging ने आपण अशा प्रकारे hexagonal bolt चे हेड तयार करत असतो. That is a screw heads or hexagonal bolt heads. बरोबर screw head forming. In the given simulation of skew forming, cold heading process is used. The skew forming is normally done in 2 steps, but for the ease of simulation, bolt is made in a single step. Consider the various parameters of heading simulation. The material of the billet is plain carbon steel. The temperature of the billet is 20 degrees centigrade. In the simulation video, the billet is divided into small, fine elements to have better analysis of the force. The mechanical press is used for deformation. In the left-hand type side of the simulation, video one can see the upper die, half punch, the billet and lower die. On the left-hand bottom side of the video, one can depict the variation in the billet during the heading operation. Similarly, in the right-hand type side, we can see the arrangement of the die and billet and processing in heading operation. अशा प्रकारे स्टुडंट हेडिंग ऑपरेशन बोल्ट हेड तयार होतं बघा. बोल्टचं हेड जसं आहे तशा प्रकारचं तिथे पंच असणार आहे, पंच अँड डाय. मग त्या ठिकाणी काय होतं बोल्टचा स्ट्रेट जो पोर्शन अदर पोर्शन दॅट विल बी रिमेन इन सेम चॅनल. ओनली द हेड इज गेट फॉर्म इन दिस बोल्ट हेडिंग प्रोसेस. बरोबर hexagonal बोल्ट बघू आता आपण. So now hexagonal bolt is there. In the given simulation of hexagonal bolt forming, cold heading process is used. The hexagonal bolt forming is normally done in 2 steps, but for ease of the simulation, bolt is made in a single step.
In the right hand top side of the simulation video, one can see the upper die punch, the billet and lower die. मटेरियलचं On the क्लोज right hand दाखवलं तुम्हाला. bottom side of the video, one can depict the variation of the billet during the heading operation. आपल्याला बघा Similarly, एक्झाम्पल on the बोलतात left hand side of the video, we can see the pressing and the arrangement of the upper die and billet. ते वगैरे काय होतं एक्झाम्पल In the given simulation of hexagonal board form, स्क्रू हेड बघू आपण स्क्रू हेड कसं करायचं स्क्रू हेड असतो कधी कधी नेट बोर्ड in पण the given simulation of screw forming, cold heading process is used. The screw forming is normally done in two steps, but for ease of the simulation, bolt is made in a single step. Consider the various parameters of heading simulation. The material of the billet is plain carbon steel. The temperature of the billet is 20 degrees centigrade. In the simulation video, the billet is divided into small finite elements to have better analysis of the force. The mechanical press is used for deformation. On the left hand top side of the simulation video, one can see the upper die are punch, the billet are lower die. इसको हटाई दो इसमें। अभी और है अच्छा So this is a screw threading head or screw head bolting or hold head. Now we'll move to the next part. और अपसेटिंगचं पण ॲप्लिकेशन बघू आता आला व्हील अपसेटिंग बघू आपण So this is a upper die and lower die or upset version बघू आपण Alloy wheel can be manufactured with a simple upsetting process using closed impression dies. The upper आता या ठिकाणी and काय the क्लोज lower इम्प्रेशन half डाय sections आपण मगा of the बघितलं जे alloy ओपन wheel डाय व्हर्जन are होतं impressed आता on क्लोज इम्प्रेशन डाय the व्हर्जन lower आहे and upper dies respectively. On the left So hand this is a side, closed die the version. simulation describes the process of forming of alloy wheel with upper die in yellow, lower die in green, and a cylindrical billet sandwiched in between. The billet is kept at an initial temperature of 350 degrees centigrade and is made of aluminium or magnesium alloy. On the bottom right hand corner, one can visualize the upper and lower die with cavity for metal flow, whereas the top right hand corner shows the force versus pilot height graph. Lower will be the pilot या ठिकाणी काय होतं फोर्सेस दाखवतात ग्राफ मध्ये आपल्या होणारा फोर्स आणि ही काय क्लोज डाय फोर्जिंग लक्षात घ्या आपण मगा जे बघितलं अपसेट फोर्जिंग मध्ये दॅट इज अ open die forging material is openly forged openly expanded in the open direction but now the material can be pressed into the closed die forging that is a alloy wheel forging height, higher will be the forging force. Alloy wheel can be made alloy wheel forging मध्ये आपण पुढे जाऊया brass forge part बघा brass forging part बघा upper die lower die इथे परत मागा आरती बरोबर आणि there is a closed die brass forging forged part can be manufactured with simple upset upsetting forging बरोबर process simple upsetting and forging reverse extrusion using closed impression dies. again closed The impression die is upper and lower half sections of the brass part are impressed on the lower and upper dies respectively. On the left hand side, the simulation describes the process of forming of brass part with upper die in yellow, lower die in green, and a cylindrical billet placed in the cavity of lower die. The billet is kept at an initial temperature of 600 degrees centigrade. On the bottom right hand corner, one can visualize the upper and lower die with cavity for metal flow, whereas the top right hand corner shows the force versus pilot height graph. बरोबर Lower will be the pilot height, higher will
असे वगैरे बऱ्याच फोर्जिंग बघतो आपण. पिस्टनचं फोर्जिंग फोर्स पिस्टन्स होतं बघा. फोर्स पिस्टन आहे बघा. On the left hand side, one can observe the setup of hot forging of piston. The Hot meshed forging, hot forging cylindrical billet is placed in the green die and the yellow upper die is Upper die is moving yellow color. downwards. The change in the microstructure can be seen with the change in the mesh size. On the right hand side, the first red part shows the Initial initial billet billet. is it बरोबर. Initial The billet red here. part in the middle There shows is the the forged piston piston. after forging process. Forging piston. And the And the grey final part piston कसं आहे असं shows बघा. the final piston After after machining. machining process. Machining केल्यानंतर after The green final piston. picture at the Lower die. bottom shows the Green lower color die, lower die die, and the upper die yellow is yellow picture color. shows the upper die. So that is a forged piston. More guards are there. मडगार्ड्स बरोबर. 4 व्हीलरचे 2 व्हीलरचे मडगार्ड जे असतात दे आर forged pist or offset forging like in this process. So there is more mudguard is formed by such forming process. Upper die is moving and lower die is fixed. So there is a formation of continuous force in that closed die forging. Metal get shape of the die, upper die. बरोबर. त्या upper die चा जो shape आहे त्याच्या shape बघून मिळतो. Metal शुरू करते हैं. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. मैं जा रहा हूँ. साले एक हाथ मारूंगा ना, खींच के सारी की सारी चर्बी बाहर आ जाएगी. समझे ना? ये भगवान. So students, this is our virtual lab. Again we see the last one of the practical in this forging processes. Rolling separation आपण बघितलं. Rolling separation बघू आपण समजा. Rolling process separation आहे बघू. Angle rolling, flat rolling, flat plate rolling बघू आपण. So flat plate rolling. In the video, one can observe rolling process for commercially used copper sheet of length, breadth and thickness of 100 mm, 50 mm and 10 mm. On the right side, one can view the process of rolling, reducing the thickness of sheet to half. The upper roller is revolving anti-clockwise and the lower roller revolving. बघा स्टुडंट्स रोलिंग प्रोसेस आहे आणि फ्लॅट रोलिंग आहे. तिथे काय होतं अप्पर रोलर इज रोलिंग इन अपोजिट डायरेक्शन काउंटर म्हणजे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन अँड डाउन रोलर इज रोलिंग इन क्लॉकवाइज डायरेक्शन अँड द मटेरियल इज reduce its thickness by half size. Two type thickness, 2T thickness is the after rolling it is gave the T thickness. So that is a shear zone. Shear force is applied at the rolling press side. Anti-clockwise when the sheet is moving to right. The different contours in shear zone indicates the equivalent strain generated in the shear zone in sheet during rolling operation. On the left hand top end, the rolling simulation shows the deformation in sheet and the equivalent strains generated in the sheet can be compared with the scale shown on the extreme left. On the left hand side bottom end, the rolling simulation shows the deformation in sheet and the meshing with different contours. बरोबर. आपण पुढे जाऊ अजून काय असेल ते बघू. अँगल रोलिंग बघू आपण. अँगल रोलिंग आहे का. अँगल रोलिंग this is the angle rolling operation. फ्लॅट प्लेट टाकली तर अँगल रोल होतो बघा.
फ्लॅट प्लेट जेव्हा टाकतो आपण येते बघा फ्लॅट प्लेट जेव्हा या अँगल रोलिंग म्हणून येणार आहे बघा अँगल रोल होतो अँगल रोल होतो अशा वगैरे अँगल रोल तयार होतो. These are the angle rolling process in this rolling operation. Flat plane sheet is rolled in the V-shaped angle. What? So that is the angle rolling process. Lower roll and upper roll. Both rolls in rotating in opposite directions. And metal plane sheet is rolled in the angle. Angle roller. Angle roll होते ते बघा. It is angle rolling process. This is not an I section बघू शकतो आपण I section बघू. Super पद्धतीने काय I section 4 rollers. Video shows the continuous manufacturing of I-beam using rolling process. The process has been shown in 3 views. The setup one could see side roller for deforming the rectangular section into one section. Two top rollers are provided for preventing undesired bending over the top. 4 side support rollers are also लक्षात घ्या रोलर हे साईडचे 2 रोलर्स आहे दॅट इज फॉर प्रेसिंग द मटेरियल ॲट सेंटर आणि वरचे जे 2 रोलर्स आहे ते अनएक्सक्युसिव्ह बेंडिंग नको व्हायला तिथं फ्लॅट बेंडिंग व्हायला पाहिजे फ्लॅट पोर्शन एक्स्ट्रा बेंडिंग नको व्हायला त्यामुळे वरचे 2 रोलर सपोर्टसाठी दिलेले आहे दॅट इज आय बीम रोलिंग प्रोसेस provided in the setup. On the top left hand corner, I scale is provided for determining the equivalent strain generated during the process. No, that is I beam rolling. Video shows the continuous upper die and lower diagonal. Initial billet and final billet. No? That is the middle bush. Middle bush ऐसा वगैरह middle bush. Initial billet ऐसा वगैरह and after that forging operation, that final billet is created like this. They are called as the middle bush. Model get forged at center. That is the middle bush. So in this way, student you can learn different practicals. तुम्ही स्वतः students in the initial बरं सांगितलं मला मध्ये मी तुम्हाला वरती गुगलवर सर्च करताना VLab सर्च करायचे and in that VLab you have to search this mechanical engineering बरोबर mechanical engineering मध्ये number of practicals वर दिसतं तिथे and in that today we will learn this practicals like metal forming virtual simulation lab बरोबर metal forming virtual simulation lab मध्ये आपण number of practicals बघितले as students बरोबर upsetting extrusion multi-step forging hammer forging rolling. So in this practice we are studying upset forging and extrusion process आपण आज बघितला बरोबर डायरेक्ट एक्सट्रुजन and indirect extrusion. Is it clear student? आपण इथं परत डायरेक्ट एक्सट्रुजन काय असतं ते परत इथे बघू शकतो. This is a direct extrusion process. ज्या साइडला फोर्स अप्लाय करतो त्या साइडला मेटल Cold extrusion is the general term often used to denote a combination of processes such as direct and indirect extrusion and forging. Many materials can be extruded into various configurations with the billet either at the room temperature or at the temperature of a few hundred degrees. Extrusion process can be defined as the metal forming process which is used to form the product with a fixed cross-sectional profile. A material is punched onto the die of the desired cross-section. In the given video, we can see the two sections of the screen. In the left-hand side, we can see the various components involved in extrusion process, which includes the moving punch, workpiece and the lower fixed die, and in the right side we can see the movement of the punch
within the lower die cavity. Through this process, we'll attain the workpiece with increase in the length and with decreased cross-sectional area. So this is a Cold extrusion is the general term often used to denote this is a cold extrusion in the forward direction, and another is the indirect extrusion. Indirect extrusion बघू आपण जरा. So this is indirect extrusion. in indirect extrusion process, the die moves toward the billet, thus except at the die, there is no relative motion at the billet container's interface. The process is especially advantageous for materials with high billet container friction. Here one can see the hollow ram or die forces against the stationary हॉलोरॅम प्रेस workpiece, होतो त्याच्यानंतर which रेड has मध्ये been अपोजिटली बाहेर येतो. तुम्ही बघा लक्षात घ्या स्टुडंट काय होतं. This is a hologram. Hologram is pressed in this forward direction, and in that through that hologram, the metal is reversing in the opposite direction. That is a indirect extrusion. backed up the flat end of the upper die. The operation is marked by no relative displacement between the containing die and the billet. So we can see there is no friction involved between them, which greatly improves the external surface finish of the finished product. However, one has to remove the lower hollow die that has been pierced upwards into the billet regarding extrusion of the part, which sometimes gets stuck to the billet part due to certain plastic Container deformation, work billet. also then the making die this process opening, and there discontinuous. is a hologram. Here, Then in there- this video, one can see on the left hand side of the screen the various components involved in this process. They are the cylindrical container meant for enclosing all other parts, the workpiece being held up against the gravity by the ram action in the cylindrical container, the lower die with internal bore which is backed up, the hollow So in this way, students, indirect extrusion and direct extrusion आपण बघितलाच. And तुम्हाला सांगितलं मी, we can not only metal forming, MPR lab, there are different labs are related subject also. Mechanics and robotics lab, different labs are there. So as per your subjects, you can search these different labs on this virtual lab. Is it clear, students? तर तुम्हाला मी आज संध्याकाळपर्यंत गुगल फॉर्म टाकतोय तुम्हाला उद्यापर्यंत. तुम्हाला त्याचं सबमिशन जे मायक्रोवेव्ह सबमिशन तुम्हाला त्या गुगल फॉर्मवर करायचं आहे. आणि प्लस टुमॉरो टाइम विल बी कन्व्हिनियंटली आफ्टरनून टाइम देयर विल बी टेस्ट ऑन युअर वेल्डिंग चॅप्टर. बरोबर, वेल्डिंग चॅप्टर आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. सो दॅट इट विल बी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम, फायनल एक्झाम प्रिपरेशनवर. क्लास टेस्टची तुमची प्रिपरेशन पण होईल. मग उद्या तुम्हाला सुटेबल टाइम मी आता कन्व्हिनियंट करतो, ग्रुपवर टाकतो मी. वेल्डिंग चॅप्टरवर तुम्हाला एक टेस्ट आणणार. बरोबर, इज इट क्लिअर स्टुडंट्स? कळलं की सगळ्यांना? सो वेल्डिंग चॅप्टर उद्या टेस्ट घेऊ आपण. सो आज आपण व्हर्च्युअल लॅब बघितलं. व्हर्च्युअल लॅबमध्ये डिफरंट ऑपरेशन्स बघितले आपण. इन द different operations in your virtual lab. So today we'll take the test on your